शिवसंकल्प प्रशिक्षण शिबिरात मंत्री गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी। आमदार संजय गायकवाड यांना बोलण्यावर संयम ठेवण्याचा दिला सल्ला। मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या भाषणाच्या शैलीने संपूर्ण राज्याला परिचित आहेत। मेहकरमध्ये झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात त्यांनी चौफेर फटकेबाजी केली। आमदार संजय गायकवाड यांना बोलण्यावर संयम ठेवण्याचा देखील त्यांनी सल्ला दिला। सोबतच दुर्गादेवी गणपतीमध्ये पोलिसांचा धाक, मात्र आता एक पानपट्टीवाला पहा, मागे गाडी पुढे गाडी आणि मध्ये गुलाबराव गडी। आणि 12वी पास झालो, डीएड करून गुरुजी होत होतो, मात्र बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेमुळे मी मंत्री झालो। आता कलेक्टर मोठा की गुलाबराव पाटील मोठा? सरकार दोन गोष्टींवर चालते, एक GR आणि दुसरा CR। तर संजय राऊत यांची प्रकृती बरी होऊन चांगली बुद्धी मिळण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो। बताओ, चांगली फॅटिंग दाखवा तर पिक्चर चालतो। प्रतापराव जाधव आणि त्यांचे सगळे सहकारी आणि आमचे संजीव मी सांगतो तो आवडणार भाऊ, हे आमचं डॉन आहे आणि जीवानो तुझे पैसानो। म्हणजे सांगायचा अर्थ असे एक एक हिरे शिवसेनेमध्ये आहे। गुंडे म्हणतात लोक आम्हाला, अरे म्हणू दे ना गुंड, शंड असण्यापेक्षा गुंड असलेला बरा। तुम्ही संत म्हणायचे की पुत्र हो ऐसा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा। आम्ही तेच म्हणतो, पुत्र हो ऐसा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा, जो पुढे उभाट्यावाल्यांचा भ्रष्टाचारी हंडा। एक आमदार पडला तर कमी नुकसान नाही हो, पटपटी पकडायला मी विचार करतो पोलीस। इसका आमदार बैठाय बाई कशी असो, डोक्यावर कुंकू असला तर ते शोभून दिसते। आपलं माणूस कसंही असो, काळं असो, नक्क असो, शेवळं असो, आपलं असतं। आता जा त्या साहेबांकडे, तो साहेब तुम्हाला घुसुमी तर नाही करा। हे बरं होतं आपलं शहरी सिंगापूर, है की नाही? तुम्ही सगळे कलाकार आहे, बुलढाण्यावाले साधे नाहीये तुम्ही। त्यामुळे मी आपल्याला विनंती करणार, हे आकडा बिकडा आहे ना ते बरोबर सांगितलं, टेक्निकल बाहेर कोण गेले ना आत कोण गेले। डुप्लिकेट मताचा धंदा कोणाचा आहे? दुडून काढायचा आपला। आला का ठोका, कोणतरी सांगतास, अरे ठोकणारे आम्ही इकडे आले। आता तुमच्या कोणी ठोकणारा राहिला नाही तुमच्याकडे फक्त शो पीस मध्ये उभे राहणार आहे, नाकात बोलणारे आले। मारापिटी आम्ही केल्या, चला आमच्यावर केस नाही झाला तर आमचा शिवसैनिकच होऊ शकत नाही, ही आमची संकल्पना होती। एक केस मध्ये तर मी, माझा लहान भाऊ, मोठा भाऊ आणि माझा बाप एकाच गॅरेज मध्ये।